पहिल्यांदा लेखी देत होते आपल्याला, ते आता जी आर काढायले. प्रत्येकाचा जी आर काढा एक एक. सगळ्याचा जी आर जमन ना, जमन ना. मला वाटतं हे 2 गॅजेटेरचे वेगळे गाव राज्य साहेब. हा नाही नाही, गॅजेटेरचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार. खालच्या याचा एक काढा, पण सोपं आहे ना विखे साहेब. जाऊ द्या ना, जाऊ द्या ना राजे विखे साहेब. आपलं सोपं सोपंच घुसू आपण, कशाला अडचणीत. तुम्हाला नको आम्हाला नको. दोन्ही गॅजेटेरचे वेगळा वेगळा जे आर काढा. 2 ते 2 जे आर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटेरचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या त्याचा एक, म्हणजे 3 एकूण जे आर काढा. ताण नको, तुम्हाला पण नको आम्हाला पण नको. बार बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतोय, आमच्या नाही. 58 लाख नोंदीत झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं का पोराव. काय करायचं, 1 तासाने निर्णय घेऊ आपण. जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं आणि ते जी आरच नाही आणलात मग काय करायचं. पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का. शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही, आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कोणी काही बदग सांगण ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विखे साहेब, पाटील साहेब, आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही, हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या आरटीओने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ इकायला, सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का. कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये इकडं झेड आहे. अरे ते लगेच काढा ना, त्याचं काय, ते ताज. बर, जेवढ्यावर दंड झाले ते उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो. दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो विजय झाला. जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा. जे आर दिल्यावर आता नाही. उलट ते शांतते जाणार नाहीत. तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का जे आर म्हणलं. ते शांतता वेगळी. कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत. मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावणार नाही. रुपया रुपये आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत. आणि हे जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गुलाल टाकणार मग जाणार ती. तसा जात नाही देव. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले. तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे. हे रिअल आहे. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आम्हाला जे आर आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला. आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता. पोरांनो, मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन. नाही तर इथंच बसून राहा, जी आर घेऊन या.
काय तुम्हाला येईन जा जा परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपलं डिझेल वाचन तेवढंच पाटील 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 पोराव ऐका एक मिनिट ऐका पोराव ऐका हा म्हणून अरे कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोराव आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का ओ! खाली बसलेले मंडपातले ओ! ओके जिंकलो रे राजा बापू छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा जरंगे पाटील तुम आगे बढ़ो जरंगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हे हैं। आवाज असा पाहिजे सह्याद्रीला गेला पाहिजे जरंगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। आज कळालं गरीबाची ताकद किती मोठी आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा वरती आवाज गेला पाहिजे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा अरे एक मराठा जरंगे पाटील तुम आगे बढ़ो जरंगे पाटील तुम आगे बढ़ो अरे कोण म्हणताय देत नाही अरे कोण म्हणताय देत नाही धर्मवीर संभाजी महाराज ए की थांबा रे ए थांबा एक मिनिट थांबा घोषणा नका देऊ मला बोलायचंय थोडं एक मिनिट थांबा अभ्यासक वाचा अभ्यासक 2-4 जण वाचा तवर आहे आणि मला सांगा त्यात काय आहे का वाचा लगेच अभ्यासक उजव्या बाजूला या बाकीचे अभ्यासकाजवळ गर्दी करू नका सगळे अभ्यासक उजव्या बाजूला या अभ्यासकाने वाचिल्यावर अभ्यासक जर म्हणले की योग्य तर आपण हा म्हणणार आहे सगळ्या अभ्यासकाजवळ द्या शब्द ना शब्द वाचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.